अयम निज परोवेती गणना लघुचेतसाम उदारचरितानां तु वसुधैव कुटुंबकम. रामराम मंडळी, आता आपण जो श्लोक ऐकलात तो उपनिषदातील आहे. उपनिषदातले सगळेच श्लोक खूपच महान आहेत, पण त्यातल्या त्यात हा जो श्लोक आहे हा सद्यस्थितीत आपल्या आत्ताच्या दैनंदिन जीवनात अत्यंत लागू पडणारा असा श्लोक आहे. तर त्याचा अर्थ आपण समजावून घेऊ. काय सांगतात याच्यात ते? हा माझा आणि तो दुसऱ्याचा हा भेदभाव कोण करतं? तर ज्यांची वृत्ती ही संकुचित असते अशी लोक ते करतात, कारण ते सगळ्यांना आपलं मानत नसतात, म्हणून ते तसा आप-परभाव करत असतात. पण ह्याच्या विरुद्ध जे उदार चरिताना म्हणजे ज्यांची मनोवृत्ती अतिशय उदार आहे ते असा भेदभाव कधी करत नाहीत आणि ही वसुधा म्हणजे संपूर्ण पृथ्वीच माझं कुटुंब आहे असं ते मानतात. आता आपण आपल्या जीवनात डोकावून पाहिलं तर आपण इतकं हा अपपराभव करत असतो. आपली अगदी जी जवळची माणसं आहेत ती आपली असतात आणि बाकीची आपल्या दृष्टीनं दुसरी असतात. दरवेळी आपण त्यांना कमी लेखतो असं नाही, पण त्यांना तितकं आपलं मानत नाही. हा भेदभाव आपल्याकडून केला जातो आणि ह्याच्यातनच खरं भांडणं, वादावादी आणि मग दुरावे हे सगळं उत्पन्न होतं. सगळ्यांनी एकमेकांशी मिळून मिसळून जर का वागलं तर मग ही समस्या कधी उद्भवणारच नाही. याचं उत्तम उदाहरण म्हणजे महाभारताचं आहे. महाभारतात कौरव आणि पांडव असे दोघं होते. कौरव हे सगळे धृतराष्ट्राचे पुत्र होते आणि पांडव हे पांडूचे पुत्र होते. धृतराष्ट्र आणि पांडव हे दोघं बंधू होते एकमेकांचे. पांडू लवकर गेला आणि धृतराष्ट्र मात्र पुढे अनेक वर्ष राज्यावर राहिला. त्या धृतराष्ट्राची जी दृष्टी होती ती ह्या श्लोकाप्रमाणे आप-परभावाची होती. तो त्याच्या स्वतःच्या पुत्रांना म्हणजे दुर्योधन, दुःशासन आदी 100 पुत्रांना जितकं आपलं मानत होता तितकं तो त्या पांडवांना मानत नव्हता. आणि त्यामुळेच अनेक महाभारतातले जे प्रसंग आहेत ते खरं म्हणजे त्यामुळे घडले. तो राजा असून सुद्धा दुर्योधनाला तो विरोध करू शकला नाही आणि त्याचं काहीच तो पांडवांचं जिथं समर्थन करायला पाहिजे तिथं समर्थन करू शकला नाही. तर त्यामुळे असा आप-परभाव आपण ठेवायचा नाही. सगळेच आपले आहेत, सगळी ही सृष्टीच आपलं कुटुंब आहे. फक्त मनुष्यच नाही तर सृष्टीतले सगळे प्राणी हे पण आपले आहेत. त्यांच्यावर पण प्रेम करायचं, त्यांच्याबद्दल ही दया दाखवायची आणि सगळ्यांनी मिळून मिसळून राहायचं असा प्रयत्न आपण इथून पुढे करूया. धन्यवाद आणि राम राम. Nitin Shripad Joshi, Srimad Bhagavad Gita Pravachanकार, 9422353769, www.vedantmarg.com